तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज दिनांक 26 मे, तर आज बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं रेमाल चक्रीवादळ जे आहे धडकणार आहे। तर याचा परिणाम जे आहे आपल्याला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकतो। तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान असतं त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचे रूपांतर हे चक्रीवादळामध्ये झाले आहे। तर या चक्रीवादळाला रेमार असे नाव देण्यात आलेले आहे। तर भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारी रात्री म्हणजे आज रात्रीच्याला हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपुरा किनारपट्टीवर धडकणार आहे। तर याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रावर होणार नाही, फक्त काही भागामध्ये आपल्याला जे आहे बंगालच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। तर आज आणि उद्याच्याला बांगलादेशच्या आसपासच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि या वाऱ्यांचा वेग आहे जे ताशी 120 या प्रति तास जे आहे हे किनारपट्टीवर जे आहे धडकणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता। धन्यवाद।